प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जालना रेलवे स्टेशन से जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस का टेलीविजन प्रणाली के माध्यम से उद्घाटन किया। इस बीच उसी समय इस रेलवे में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना से छत्रपति संभाजीनगर तक यात्रा करते हुए नजर आए। जालना में उद्घाटन समारोह में बोलते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, आधुनिक भारत की वंदे भारत ट्रेन आज जालना से शुरू हुई है। इसके लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को धन्यवाद। वंदे भारत रेलवे उन्नत देशों की सभी आधुनिक सुविधाओं वाली रेलवे की तरह है। वर्तमान में छठी वंदे भारत ट्रेन है, महाराष्ट्र के जालना से शुरू हुई है। हम केंद्रीय रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव और केंद्रीय रेल राज्य मंत्री राव साहेब दानवे का भी आभार व्यक्त करते हैं। यह अखिल भारतीय ट्रेन भविष्य में लातूर में कोचों से बनाई जाएगी। अभी 160 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से चलने वाली यह ट्रेन 2 साल में 250 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से चलेगी। महाराष्ट्र फिलहाल 1,06,000 करोड़ रुपए के रेलवे इंफ्रास्ट्रक्चर के काम चल रहे हैं। इस साल राज्य को 13,000 करोड़ रुपए मिले हैं। फडणवीस ने कहा कि रेलवे का इस तरह अभूतपूर्व विस्तार किया जा रहा है। जालना से संवाददाता संजय आहेर की रिपोर्ट। रेल्वे नाही तर महाराष्ट्राचे अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण करणे, नवीन प्रकल्प हाती घेणे आणि वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी मोदीजीच्या नेतृत्वाखाली 2014 पासून तर 2023 पर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे। मी आताच आपल्याला सांगितलं की फक्त 1100 कोटी रुपये आपल्याला 14 पर्यंत मिळाले महाराष्ट्राला। यावर्षी 12,000 कोटी रुपये आपल्याला मिळाले। आणि बुलेट ट्रेन जी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे, मधलं जे सरकार होतं ते महाविकास आघाडीच्या सरकारनं पैसे देणं बंद केले होते। त्यानंतर नगरपासून तर परळीपर्यंत जो काही रस्ता होता त्याला पैसे देणं बंद केले होते आणि जवळपास राज्य सरकारने स्वतःला दूर करून घेतलं होतं रेल्वे प्रकल्पापासून। परंतु आता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस सरकार आल्याच्या नंतर आता मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिले, त्यामुळे आपले प्रकल्प वेळेतच पूर्ण होतील। आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी घोषणा केली होती की सोलापूर पासून तर धाराशिव पर्यंत रेल्वे प्रकल्प करायचा आणि भूसंपादनाचं काम चालू आहे। पाचोरा जामनेर जी रेल्वे 1,000 कोटी रुपये त्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत। मनमाडपासून तर जळगावपर्यंत थर्ड लाईन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। आणि मराठवाड्याची सगळ्यात महत्वाची मागणी होती की दुहेरीकरण करा। 1,000 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी टेंडर निघालं आणि आता मार्च नंतर त्या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे। त्यानंतर पुढच्या सर्वेक्षणाला सुद्धा मान्यता दिली आहे आणि आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम सुद्धा जालन्यापर्यंत पूर्ण झालं आणि शेवटपर्यंत जेव्हा इलेक्ट्रिफिकेशनचं काम पूर्ण होईल तेव्हा ही गाडी नांदेडपर्यंत जाणार आहे। वंदे भारत ट्रेन नांदेडपर्यंत जाणार आहे। 100 कोटी रुपयाची जालन्यामध्ये पिट लाईन केली, संभाजीनगरला 300 कोटी रुपयाचं स्टेशन केलं, जालन्याला 200 कोटी रुपयाचं स्टेशन केलं आणि देशभरात 1309 स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत घेतलेले आहेत आणि आता 500 स्टेशनाचे जवळपास मोदीजींनी त्या ठिकाणी पायाभरण्या सुद्धा केल्या आहेत आणि त्यामुळे एकूणच 2,40,000 कोटी रुपयाचं बजेट यावर्षी रेल्वेला दिलं असल्यामुळं अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्रकल्प हातात घेऊन वेळेच्या आत पूर्ण करण्याचा संकल्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला। खरं म्हणजे आज आपण आता वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण, बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो। काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे, त्यांना आनंदच नाही। काय करायचं आपण? असे लोक असू शकतात। असं आहे, राम मंदिर जे बनत आहे, एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला, त्या पैशातलं राम मंदिर बनतं। मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनणार, ते जनतेचं मंदिर आहे, जनतेच्या पैशातलं नाही। आणि आज ठिकठिकाणी जनता उत्स्फूर्तपणे कार्यक्रम करते। आता हे कार्यक्रम, कारण लोकांचा रामावर प्रेम आहे। आता काही लोक अशा लोकांसोबत आहेत की ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। राम होते का, त्यांचा जन्म झाला होता का, असं विचारणारे लोक। काही म्हणायचे की मंदिर तारीख तारीखही बनलं, आता निमंत्रण आहे, त्यांनी दर्शन घ्यावं। पण कोणाला जर यांनी दुःख होत असेल
प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं दुःख जर कोणाला होत असेल तर मी आता त्याला काहीच करू शकत नाही. मला त्याचा खेद वाटतो. कालपर्यंत त्याची प्रॉपर्टी समजूनच उद्घाटन करताय. आता काल 300-400 जणांना तुम्ही हे दिलेले आहेत निमंत्रण. आता कसं बघताय असं? मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्यक्रम आणि शेवटी तिथे देखील साधारण मला जी माहिती आहे 8,000 लोक. त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रणं मिळतील, काहींना नाही मिळणार, ते नंतर जातील. त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रणं वगैरे हे काही मोठा विषय नाही.